नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 27 मार्च 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आजच्या तीनही सत्रामध्ये म्हणजे सकाळ, दुपार आणि सायंकाळ सत्र यामध्ये झालेले जे प्रश्न आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रश्न पाठवले आहेत त्यांचे हार्दिक आभार। तसेच विद्यार्थी मित्रों, आपल्याकडे काही अजून प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला पाठवा, जेणेकरून आपल्याला जे उर्वरित सेशन्स राहिलेले आहेत ते म्हणजे 28 व 29 तारखेचे सेशन्स या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। विद्यार्थी मित्रों, दुपार सत्र व सायंकाळ सत्र यात एकूण मिळालेले जे प्रश्न आहेत आपण ते पाहूया। त्यामध्ये पहिला प्रश्न, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते, असा प्रश्न आजच्या सायंकाळ शिफ्टला आपल्याला आलेला पाहायला मिळाला। तर त्याचं उत्तर आपल्याला परिचयाचं आहे, ऑलरेडी हा प्रश्न आपण घेतलेला आहे। सहारा वाळवंट जे आहे ते जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे, सहारा डेझर्ट आपण त्याला म्हणतो। त्यानंतर 2009चं जे शैक्षणिक धोरण आहे, शैक्षणिक कायदा आहे, ज्याला आपण RTE ह्या नावाने ओळखतो, म्हणजेच राईट टू एज्युकेशन। तर राईट टू एज्युकेशन 2009ला अप्लाय झाला, म्हणजे शैक्षणिक कायदा आपल्याला पाहायला मिळतो। तसेच या विद्यार्थ्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे की NAP म्हणजे ज्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असं म्हणतो, यावर आधारित सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेले पाहायला मिळाले। म्हणजेच हे जे टॉपिक्स आहेत विद्यार्थी मित्रों, ज्यांची परीक्षा राहिलेली आहे, म्हणजे सत्र उद्याचं सकाळ, दुपार किंवा सायंकाळ सत्र 28 किंवा 29 तारखेला असेल, त्यांना हा नक्कीच दिशादर्शक असणारा भाग आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजेच जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडलं, तर 13 एप्रिल 1919 म्हणजेच 1919 या वर्षी आपल्याला ते हत्याकांड घडलेलं पाहायला मिळतं। अमृतसर शहरात घडलेलं हे हत्याकांड, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडलं असाही प्रश्न राहिलेले ज्या शिफ्ट आहेत म्हणजेच 28 व 29 तारखेचा त्यामध्ये येऊ शकतो। विद्यार्थी मित्र, आपल्याला अल्टरनेट प्रश्न आलेले पाहायला मिळतात। इथं जर वर्ष विचारलं असेल तर पुढच्या वेळेस म्हणजेच पुढच्या ज्याची राहिलेली सत्र आहेत ते म्हणजे 28 व 29चे सत्र या अनुषंगाने आपल्याला कोणत्या शहरात जालियनवाला बाग हत्याकांड झालं असाही प्रश्न आपल्याला आलेला पाहायला मिळेल। तर त्याचं उत्तर आपल्याला माहीत आहे, ते म्हणजेच काय, तर अमृतसर शहर। त्यानंतर परवा जर संडे होता म्हणजेच परवा रविवार होता, तर येणारा जो परवा आहे म्हणजे उद्यानंतरचा परवा, डे आफ्टर टुमॉरो आपण त्याला म्हणत असतो, तर परवा कोणता वार होता, असं होता म्हणजे येईल असं त्यांचं म्हणणं असेल, तर येणाऱ्या परवा कोणता वार येईल, तर परवा जर संडे असेल तर काल काय असेल, काल असेल सॅटर्डे, संडे नंतरचा डे म्हणजेच मंडे, नॉट द सॅटर्डे। तर संडे नंतर आपल्याला मंडे असलेला पाहायला मिळेल। परवा संडे होता, मग काल असेल मंडे, मग आज कोणता डे असेल, मंडे नंतरचा ट्यूजडे, ज्याला आपण मंगळवार असं म्हणत असतो। आता त्यांनी विचारलेलं येणाऱ्या परवाला कोणता वार असेल, तर ट्यूजडे नंतर ट्यूजडे आहे आजचा दिवस, मग ट्यूजडे नंतरचा दिवस आहे तो म्हणजेच बुधवार, ज्याला वेडन्सडे आपण म्हणत असतो। त्यानंतर येणारा वार त्यांनी परवाचा वार विचारला म्हणजे तो येईल थर्सडे। तर दिलेले जे तुमचे पर्याय असतील, इथे पर्याय उपलब्ध झालेले नाहीत आपल्याला, परंतु थर्सडे म्हणजे गुरुवार, येणाऱ्या परवाला आपल्याला गुरुवार असलेला पाहायला मिळेल जर काय असेल परवा संडे असेल। त्यानंतर लेटर सिरीजमधून आलेला आपल्याला आजच्या सत्रातला प्रश्न पाहायला मिळतो। A म्हणजे 1 आहे, C म्हणजे 3 आहे, E म्हणजे 5, G म्हणजे 7। तर येणारं पुढचं क्रमशील असणारं अक्षर आणि संख्या काय असेल असा हा प्रश्न, म्हणजे अक्षरमाला अंकमाला दोन्ही एकत्र आले तर आपण अनुक्रमांक असं म्हणतो। तर अनुक्रमांक आपल्याला जो आहे अक्षराचा यावर आधारित प्रश्न आलेला पाहायला मिळतो। तर जी नंतर आपल्याला पुढे 2 अक्षर चालावे लागेल, ते म्हणजेच H आणि त्यानंतर I। तर H जे आहे ते आपल्याला 8 नंबरला अक्षर असलेलं पाहायला भेटतं आणि I 9, जे आहे ते 10 नंबरला आहे। परंतु आपल्याला इथं फक्त काय करायचं आहे, एका अक्षराने हे शिफ्ट झालेलं पाहायला मिळतं, म्हणजे E+2 असं जर केलं तर G येईल आणि G+2 जर केलं तर I आलेलं आपल्याला पाहायला मिळेल। तर I जे लेटर आहे ते आहे 9 नंबरला, म्हणजे I9 आपलं करेक्ट उत्तर राहील। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषद जे आहे तर ती कमाल जी संख्या आहे, MLAची संख्या आपण ज्याला म्हणत असतो, तर ती किती आहे असा हा प्रश्न। तर ती आपल्याला 78 म्हणजेच 78 असलेली पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रों, इथे जर आपल्याला विधान परिषद संख्येचा प्रश्न विचारला असेल जे की 78 आहे, तर MPचा म्हणजेच आपण खासदार ज्याला म्हणतो त्याचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो उद्याच्या आणि परवाच्या सेशनला। ती 48 संख्या आहे। तसेच विधानसभा आपण ज्याला म्हणत असतो, म्हणजेच विधानसभेचे जे सदस्य असतात त्यांना आपण आमदार म्हणत असतो, म्हणजेच MLAज। तर MLAचा फुलफॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो। MLAची जी संख्या आहे आपल्या, तर ती आपल्याला 288 एवढी असलेली पाहायला मिळते। तर त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या अनुषंगाने आपण तयार ठेवावे। त्यानंतरचा आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो ते म्हणजेच
तांबे ज्याला आपण कॉपर असं म्हणतो Cu, त्यानंतर ॲल्युमिनियम जे आपण Al या अक्षराने दाखवत असतो, त्यानंतर लोह म्हणजेच लोखंड ज्याला आपण म्हणतो म्हणजेच फेरस Fe अक्षराने आपण दाखवतो, परंतु पितळ जे आहे ज्याला आपण ब्रास म्हणतो हे आपल्याला दोन वेगवेगळ्या घटकांचं असलेलं काय कॉम्बिनेशन पाहायला मिळतं, त्याला आपण ॲलॉय म्हणतो. म्हणजे हे 3 पदार्थ जे आहेत ते मूलद्रव्य आहेत आणि हा जो पदार्थ आहे 3 नंबरचा त्याला आपण पितळ असं म्हणतो, तर तो काय आहे संमिश्र आहे. म्हणजे 2 घटक पदार्थापासून तो बनलेला आहे, मूलद्रव्यापासून बनलेला आहे, म्हणून तो वेगळा शब्द ऑड मॅन आउट होय. त्यानंतर पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये पण ऑड मॅन आउट विचारलेला आहे. सर्कल ज्याला आपण वर्तुळ असं म्हणतो, त्यानंतर रेक्टँगल आयत असतो तो, त्यानंतर क्यूब, त्यानंतर ट्रँगल. तर हे आपल्याला दिलेलं आहे. क्यूब पण आपल्या ओळखीचा आहे, अशा प्रकारे असणारा क्यूब जो आहे तर क्यूब. आणि त्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे ट्रँगल. तर आपल्याला ह्यात सर्कल वेगळं असलेलं पाहायला मिळतं, कारण बाकीच्या सगळ्यांना काय आहेत कोण आहेत आणि वर्तुळाला कोण नसतो. इथलं सर्कल आपलं करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे फाइंड ऑड मॅन आउट या घटकातून आलेला प्रश्न. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रश्न इथे दिलेले पाहायला मिळतात, यांचे पण हार्दिक आभार. तर परवा आत्ता जो आपण प्रश्न पाहिला होता संडेचा जो इंग्रजीमधून त्याचा दिलता विद्यार्थ्यांनी, हा आपल्याला मराठीतून इथे पाहायला मिळतो आहे. परवा रविवार जर होता तर येणारा जो परवा आहे भविष्यातला परवा जो आहे त्या दिवशी कोणता वार असेल, तर गुरुवार. आपण त्याचं उत्तर आत्ताच पाहिलेलं आहे. त्यानंतर IPSचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला होता. IPS म्हणजेच इंडियन पोलीस सर्व्हिस हा त्याचा फुल फॉर्म असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या अनुषंगाने आपण दुसरे फुल फॉर्म जे आहेत IAS असेल किंवा इतर फुल फॉर्म हे आपण लक्षात घ्यावेत, जेणेकरून आपल्याला उद्याचे जे सत्र आहेत परवाचे जे सत्र आहेत त्यामध्ये आपल्याला उत्तरे द्यायला कुठलीही अडचण येणार नाही. तर केरळ राज्याचं इथे नृत्य विचारलेलं आहे. केरळ राज्याचं नृत्य, त्यानंतर विधानसभा सदस्याची संख्या आहे जी आपण आत्ताच पाहिली 78 ती असेल. त्यानंतर आपण सॉल्व आत्ता जो केलेला प्रश्न आहे आपल्याला परत मिळाला, यांचे परत आपण धन्यवाद म्हणूया. आणि त्यानंतर डॉक्टर यांचं जर सहसंबंध रुग्ण या घटकाशी असेल तर वकिलांचा संबंध कशाशी असेल, तर डॉक्टर रुग्णांशी काय करत असतात, इंटरफेअर करत असतात, म्हणजेच काय तर आंतरक्रिया करत असतात. तर वकील यांची आंतरक्रिया कोणासोबत असेल तर ती आता तिथं ऑप्शन अवेलेबल नाही आहे, परंतु इथं अशील म्हणजेच वकील. आपण जो वकील करत असतो तर आपण अशील असतो आणि ते आपले वकील असतात, तर आपण त्याचे अशील आहोत. आपण अशील तिथं जर ऑप्शन असेल तर ते आपलं करेक्ट उत्तर होय. तर इथं डॉक्टरचा संबंध असा रुग्णासोबत आहे, तर वकिलाचा संबंध आपल्याला वकिलाचा जो संबंध आहे तर तो आपल्याला अशिलासोबत असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला परत एक बाब पाहायला मिळते ते NEP यावर. NEP धोरण जे आहे ते म्हणजे 2020चं जे धोरण आहे शैक्षणिक धोरण, तर यावर अधिक भर होता, अधिक प्रश्न आले होते असं यांचं म्हणणं आहे. तसेच रिजनिंगवरती इम्पॉर्टंट टॉपिक सांगा, त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवूया. त्यानंतर परभणी सेंटरवर आलं होतं एक मॅडमचं म्हणणं आहे, तर परंतु टेक्निकल इश्यूमुळे तिथला पेपर होऊ शकला नाही, झाला नाही. तर अधिकची माहिती त्या संदर्भात आपण घेऊयाच. तर विद्यार्थी मित्र, जर पेपर झाला नसेल तर पेपर न होणं ही आपली चूक नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा पेपर ह्या टेक्निकल बाबीमुळे त्या सेंटरवरचा राहिला आहे, तर एकच सेंटरचं इथं मानणं आहे त्यांचं परभणी सेंटरवरती, तर त्या सेंटरवरचा जर पेपर राहिला असेल तर निश्चितपणे CET सेल त्याचा तोडगा काढेल. आणि जसं आत्ताच रिसेंटली आपल्याला पाहायला मिळालं CTETचा जो पेपर आहे त्या संदर्भातही असंच झालं होतं. 2 सेंटरवरती पेपर झाला नव्हता तांत्रिक कारणामुळे, टेक्निकल इश्यूमुळे. तर हा पेपर जर तुमचा झाला नसेल तांत्रिक कारणामुळे तर त्या सेंटरचा पेपर फक्त तेवढ्याच सेंटरवरचा पेपर आणि त्याच विद्यार्थ्यांचा पेपर आपल्याला डबल झालेला पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने CET सेल त्यांच्याशी संपर्क करेल. मग ते ईमेलने असेल, व्हॉट्सअपने असेल किंवा त्या मार्गाने म्हणजेच टेक्स्ट मेसेजने आपल्याला CET सेल संपर्क करत असतं. त्यांना पुढचा शेड्यूल असेल किंवा पुढच्या ज्या बाबी आहेत नक्कीच त्यांना CET सेल कळवेल. पुन्हा एक जणांचं म्हणणं आहे IPSचा सुद्धा फुल फॉर्म विचारला होता, इंडियन पोलीस सर्व्हिस ज्याचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड परत आपल्याला एक जणांनी सांगितलेलं आहे, यांचेही धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार. आपण चॅनलला कनेक्ट राहिलात, लिंक राहिलात. तसेच आपले जे दुपारचे सत्र होते त्यातले जे प्रश्न IPSचा फुल फॉर्म जिथं विचारलेला इंडियन पोलीस सर्व्हिस, रक्त गोठण्यासाठी कोणता घटक जीवसत्व उपयोगी आहे असाही प्रश्न
आलेला, ज्याचं उत्तर आहे जीवनसत्व के. त्यानंतर कोणती नदी विश्वताला दोनदा ओलांडते, क्रॉस करते? तर काँगो नदी किंवा जैरे. पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला करेक्ट आन्सर जे असेल त्या पर्यायामधून देता आलं असतं. जालियनवाला बाग हत्याकांड तो जो प्रश्न आहे परत इथं देण्यात आलेला आहे. तर 13 एप्रिल 1919ला हे हत्याकांड झालेलं आहे. त्यानंतर अजून 2 प्रश्न आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे दिलेले पाहायला मिळतात. त्या विद्यार्थ्याचे हार्दिक आभार. त्यामध्ये ओठ हा शब्द जर WTU आणि V असा जर लिहिला तर इथं अक्षर आपल्याला 2ने प्लस झालेलं पाहायला मिळतं. तर ह्या शब्दात सुद्धा आपल्याला तेच करावं लागेल. आणि आपल्याला त्यानंतर जे उत्तर आहे आलेलं पाहायला मिळते म्हणजे MP आणि WF. त्यानंतर त्यांनी ऑलरेडी जो दिलेला प्रश्न आहे, प्रश्नच तो असा देण्यात आलेला होता किंवा मिळाला होता. SKT आणि PQIIMN आणि HIR यामध्ये असणारा जो वेगळा शब्द होता तो HIR होता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र काही निवडक प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेत. अजून प्रश्न पोहोचल्यानंतर नक्कीच आपल्यापर्यंत ते पोहोचवले जातील. आपल्याला काही प्रश्न माहीत असल्यास सकाळ, दुपार किंवा सायंकाळ सत्र 27 तारखेचं तर आपण नक्कीच आम्हाला हे प्रश्न द्यावेत, जेणेकरून आपले राहिलेले जे विद्यार्थी बंधू भगिनीचे सत्र आहेत ते म्हणजेच 28 व 29 मार्च या रोजी जे सत्र होतील त्यांना नक्कीच याचा गाईडलाईन्स म्हणून फायदा होईल. हे प्रश्न रिपीट होईल किंवा न होईल तर प्रश्न आपल्याला कधी हे प्रश्न रिपीटसुद्धा होतात, कारण सत्र जे आहेत ते एकूण 9 सत्र असलेले पाहायला मिळतात. परंतु प्रश्न जरी रिपीट नाही झाले तरी नॉर्मलायझेशन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि यासारखेच प्रश्न याला पॅरलल असलेले प्रश्न आपल्याला त्यांना विचारलेले आलेले पाहायला मिळतात. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.